रोजच्या प्रमाणे आज बी आपण चाललेलो गाडीवर. आता तुम्ही म्हणचाल तू मध्ये सारखं का बरं बसतोय, तर विषय असा आहे नवरात्रीचा आपण पाळल्या चप्पल, त्यात आम्ही 3 जण जातोय त्यामुळे संडानी बघितलं तर वांद होईल. माझ्या पायात नसत्या चप्पल त्यामुळे चर्मनला लगेच मागच्या मागे उडी मारा येत्या. गेल्या गेल्या काय मग नाश्ता करायला गेलो की आम्ही, कारण आज भूका सोडले भरपूर लागलेले. चर्मनन सर आपलं मस्त पैकी खायला लागलेली. तिथनं डायरेक्ट आम्ही आलो की अकॅडमीवर. आपल्या मास्तरचं फोटोशूट चालू होतं. मास्तर आपलं पोस्ट बी किती भारी देते बघा की. विषय हार्ड असे पोस्ट द्यायला लागलेलं मास्तर. तेवढ्यात आपला कार्यकर्ता एक गाठ पडला की तो कार्यकर्ता आहे ती एकदम नॅशनल लेवलचा क्रिकेटर आहे. भाऊ आपल्याला सपोर्ट सुद्धा भरपूर करतोय बरं का. आपण लई दिवसातून दिसलेला आणि ती बी दाढी काढून. आयुष्यात काय पण करा पण चांगली असलेली दाढी कवाज काढू नका, आणि ती बी एका पुरीच्या नादाला लागून तर कवाज नाही. आपल्याला म्हणलं तुमची अहो एवढी भारी दाढी तुम्ही काढल्या, आता काय आपल्याला बोलू बी शकत नव्हतो काय सांगू बी शकत नव्हतो. तोवर आपलं चर्मन इकडे गिंबल बॅलन्स करायला लागलेलं. चर्मनला म्हणलं जुळतंय का येऊ जुळवायला. शेवटी आपल्या भावाने केलाय गिंबल बॅलन्स मध्ये. मग काय एवढं सगळं करून आम्हाला झाली चाय 90 तलब. आता तुम्हाला तर माहितच आहे चाय 90 म्हणल्यावर आपल्या गडी स्वर्गातनं सुद्धा माहिती येते. आपलं चर्मन म्हणला मी चहा पिणार तर फक्त कपानच पिणार, तुम्ही प्या म्हणला प्लास्टिकच्या गलसानं. मी म्हणलं चहा कशात बी पिऊ दे, चहा पितोय ह्याला महत्व आहे. अकॅडमीत यायला आम्हाला झाला उशीर त्यामुळे येताना ट्रॅफिक बी एवढं लागलं. इकडे बघील तिकडे नुसत्या गाड्या. ट्रॅफिकला कसं तर समोर जाऊ ना आपण डायरेक्ट आलो की ओमीच्या स्टुडिओ येऊन बघतोय तर काय सावकार आपल्या गावाला गेलता ते आता आलता की. सावकारला म्हणलं का आलता जरा सांगा बघू, तर सावकार म्हणतंय 2 तास झालं. मग काय नेहमीप्रमाणे आम्हाला भुका बी लय लागली. बिनकामाचा पाऊस. तर भावानं पाऊस एवढा होता की जसं काय आम्ही रस्त्यावरच्या पाण्यात वाहूनच चाललो. एवढं भिजत येऊन घेतली की आम्ही भाजी, कारण गावाकडनं आणलेल्या भाकरी अजून संपल्याच नव्हत्या. भाकरी खाता कशा संगा नुसत्या कोरड्या भाकरी खाऊन काय चव लागते. त्यासाठी मस्त पैकी आम्ही घेतलेली भाजी. तत्न रूम वर येऊन बसलो की जेवायला. जेवण करता करता आठवलं हे जे आईला म्हणलं आपल्या पीजीवर चपात्या बी भेटते, त्या भाकरीच कशाला खायच्या म्हणून चपात्या बी आणाय मी चाललोय खाली. तेवढ्यात आपलं सावकार रूम वर आले की, आणि रूम वर येऊन नुसतं बॅगीतनं गबाळ काढायला. सावकारला म्हणलं काय नियोजन करताय नाही तुम्ही गावाकडनं जाऊन आलाय. सावकार म्हणला गप लागा म्हणला. बरं ते नव आता तुम्हाला ब्लॉग आवडतोय नाही ही नक्की कमेंट करून सांगा आपल्याला बरं का. भावानो आपण युट्यूबला ब्लॉग टाकायचं चालू. कमेंट मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की.